मला रोजच उठायला उशीर होतो. हे का माझ्यासाठी नवीन नाही. आज पण थोडं उशिराच उठले होते. तर उशिरा उठला, भाजी काय करायचा हा प्रश्न आज एवढा काही नव्हता. घरात 2-4 भोपळे होते. तर चला म्हणलं अगोदर आज भोपळ्याचीच भाजी करून घ्यावी. तसं तर मी ताजे ताजे करणार होते, पण मला ताजे ताजे काही करून खाणं नाही झालं. भोपळ्याचं मस्त असं छिलका काढून घेतलं आणि छोटे छोटे बारीक कट केले आणि धुवून घेतले. फोडणीमध्ये इथं तेल टाकलं सगळ्यात अगोदर, तर 1-1.5 पळी. त्याच्यानंतर मोहरी टाकली. मोहरी चांगली फुटल्यानंतर जिरे टाकले आणि आपण जे कट केलेला भोपळा होता ते याच्यामध्ये ॲड केला. फक्त हळद आणि मीठ टाकायचं आणि चांगलं परतून घ्यायचं. तिखट अगोदरच टाकायचं नाही, कारण थोडा मोकळाच करायचा होता. तर वाटण वाटण्यासाठी मी कोथिंबीर, थोड्याशा लसणाच्या पाकळ्या आणि शेंगदाणे टाकले होते. मिक्सर आजच तुटायचं होतं का काय माहीत, त्याला इतकी गडबड झाली होती अगोदरच माझी सकाळी आणि त्याच्यात मिक्सरचे पातेच तुटले. मग काही इथं खलबत्त्यात वाटायला घेतलं. त्याच्या नाद्यामध्ये गरम गरम इथं चमचा मला चांगला चटका बसला होता. सकाळची धावपळ असली की असंच होतं. गडबडीत काय करावं सुधरत नाही. धण्याचं आवरलं की मग मध्ये करायला लागतो. त्याचं आवरल्यामुळं मग मला पण गडबड व्हायला लागली होती, कारण बराच टाईम उशीर झाला होता. मला पण समजेना झालं तर कशात काय करू, म्हणून चांगले चटके बसायला लागले होते. चांगला भोपळा परतून झाल्यावर मी जे शेंगदाणे, मिरची, लसूण, कोथिंबीर जे वाटली होती ते त्याच्यामध्ये टाकून घेतली आणि सगळ्यात शेवटी एक टमाटर घेतला आणि ते सुद्धा बारीक करून घेतलं, ते सुद्धा त्याच्यामध्ये ॲड केलं. आता थोडा भोपळा शिजला होता, मग तो बाजूला ठेवला आणि लागली चपात्या करायला घेतल्या. आपल्याला जसं पाहिजे तसा सरळ रस करू शकतो किंवा थोडंसं पाणी टाकून ॲड करू शकतो. आता मी जो खलबत्ता आणि जो मिक्सर आहे ते थोडं धुतलं आणि त्याच्यामध्ये ॲड केलं, कारण मला भाजी भातासाठी सुद्धा पाहिजे असती, म्हणून थोडी सरबरसच करावं लागते. एकदम मोकळी भाजी जमत नाही. भाजी झाल्यानंतर लागली जिकडे चपात्या करायला घेतल्या. सगळ्यात अगोदर भात टाकून घेतल्यानंतर मी लागली जिथं पीठ टिमून घेते आणि नंतर भाजीची तयारी करते. म्हणजे कसं पीठ चांगलं भिजते आणि भिजल्यानंतर पोळ्या चांगल्या येतात. थोडंसं पोळ्या करायच्या टायमाला थोडं तेल लावायचं आणि मस्त असं मळून घ्यायचं. मग एकदम सॉफ्ट आणि छान पोळ्या येतात आणि सोबत फुगतात सुद्धा. तर लागली तिथं चपात्या करायला घेतल्या, पण धण्याची चांगली गडबड चालू झाली होती, कारण खूप जास्त उशीर झाला होता. सकाळचा टाईम खूप जास्त पळतो आणि मला उशीर झाला तर बघायचंच काम नाही. मग माझी धावपळ चांगलीच चालू झाली होती. मग काय धनी स्वतःच टिफिन भरायला घेतला. इथं त्यांनी म्हणलं ठीक आहे भरा. भात शिजला होता पण भाजी थोडी कच्चीच होती. त्यांचा टिफिन भरायचा आणि लागलं शिवमचा सुद्धा टिफिन भरायचा असतो मला. इथं सकाळी काही गोष्टी सापडतात, काही गोष्टी सापडत नाही आहे. धावपळीमध्ये खूप लवकर वेळ निघून जातो. मात्र त्यांनी गेल्यानंतर मग आम्ही रिलॅक्सच होतो. 1-1.5 तास देवसोबत खेळण्यात कसा जातो समजतच नाही. सगळा पसारा जागेवर ठेवते आणि तिच्या